गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर चला आज आपण पाहूया 19 तारखेच्या आय एम पी लेवल्स. त्याआधी आपण 18 तारखेचे थोडं ॲनालिसिस करू. आपण जे प्रेडिक्शन केले होते त्याच्यानुसार मार्केटने वर्क केलं नाही केलं. तर आपलं रेजिस्टन्स काय होते 24,981, 24,916 आणि 24,868 आणि सपोर्ट होते 24,813 आणि 24,707. तर मार्केटने काय केलं 24,813च्या खाली ओपनिंग देऊन त्याच्यावर क्लोजिंग दिली. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल वरच्या साईडला क्लोजिंग दिली. ॲनालिसिसमध्ये आपण सरळ सांगितलं होतं मार्केट जर ह्याच्या लेवलच्या आसपास येऊन असं ओपनिंग देते, जर खालच्या साईडला दिली आणि नेक्स्ट कॅन्डल त्याच्यावर क्लोजिंग देत असेल तर तिथून एक अप साईडचा ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो. तर तसंच जर मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन वरच्या साईडला 24,813च्या वर येऊन क्लोज देते, नेक्स्ट कॅन्डल परत त्याच्याच खाली अगेन्स्ट येऊन परत 24,813च्या खाली जर क्लोजिंग देत असेल तर मार्केट डाऊन साईडला जाणार. हे आपण ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं. जर कोणी बघितलं असेल ॲनालिसिस तर त्याने हा ट्रेड एक्झिक्यूट केला असेल कालचा, आणि हे चांगल्या प्रकारे अपसाईडचा एक मूव बघायला भेटला होता. सकाळ आपल्याला तो मार्केटमध्ये कॅप्चर करता आला असेल आणि ज्याने आपले ॲनालिसिस बघितलं होतं त्यांच्यासाठी. तसं जर बघितलं आपण 24,916च्या आसपास जर मार्केट आलं त्यावेळेस मार्केटने काय केलं होतं, एक्झॅक्टली जे 24,916 नव्हती, पण ठीक आहे, झालं 24,916च्या आसपास जर आलं मार्केट तर त्या मार्केटवर काय केलं होतं मार्केटने पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलनी लिक्विडिटी स्वीप केली होती. हे बघायला भेटते आपल्याला. लिक्विडिटी स्वीप होती 24,916च्या आसपास लिक्विडिटी स्वीप होती. त्याच्यानंतर पण मार्केट नेक्स्ट कॅन्डल काय केली, नेक्स्ट कॅन्डलवर बुलिश निघाली त्याच्यानंतर पण. आणि जो हा ब्रेकआउट होऊन जो पण अपसाईडच्या एंट्रीवर बसला असेल तो सरळ ह्या लेवलमध्ये ट्रॅप झाला होता. बरोबर आहे. आपली कंडिशन काय असते सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर. जो समजा हा हा रेजिस्टन्स आहे 24,916चा, आपली कंडिशन काय असतात, मार्केट जर डाऊन साईडने असं सपोर्टच्या रेजिस्टन्सच्या आसपास येत असेल आणि जर लिक्विडिटी स्वीप करून मार्केट डाऊन साईडलाच क्लोजिंग देत असेल तर हा एक रिव्हर्सलचा पॅटर्न आहे. कॅन्डल कोणची का असा हा एक रिव्हर्सल आहे. मार्केट इथून रिव्हर्स जाऊ शकतं, पण मार्केट जरी असं वर जात असेल इथून तर हा एक ट्रॅप आहे मार्केटला. बुलिश जो पण मार्केट जाणार ट्रॅप आहे. मार्केट इथून काय तर डाऊन साईडला त्यावेळेस 24,916ला ब्रेक करतं आणि त्यावेळेस मार्केट जर त्याच्या जवळ असेल तर तिथून एंट्री भेटते, आणि जर त्याच्या आसपास नसेल तर वरच्या साईडला एक FPG असतो, त्या FPGमध्ये जाऊन मार्केट रिजेक्शन देतं. बरोबर आहे. तर मार्केट डाऊन साईडचा एक ट्रेंड चांगल्या प्रकारे आपल्याला देतं त्या लेवलवर. हे आपली कंडिशन आहे मार्केटमध्ये. पण मार्केटने त्याच प्रकारे आज वर्क केलं. 24,916ला काय केलं मार्केटने, एक रिजेक्शन घेतलं पहिली फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल, तरी पण मार्केट पुढे गेलं, वरच्या साईडला गेलं. 24,916 वरच्या साईडला गेलं, म्हणजे हा एक ट्रॅप होता. बरोबर आहे. आणि मार्केटने नीट लक्ष दिलं तर मार्केटने कोणत्या कॅन्डलने ब्रेकआउट केलं होतं, कॅन्डलने ह्या पहिल्या कॅन्डलने लिक्विड स्वीप केली, पण ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला. पण त्याच्यावर FPG कुठं होता मार्केटला, त्याच्यावर FPG होता इथं. बरोबर आहे. ह्या लेवलला मार्केटला FPG होतं, म्हणजे ऑर्डर पेंडिंग होत्या मार्केटला. मार्केटने काय केलं, इथून रिव्हर्सल दिला, इथे एक डोजी कॅन्डल बनवली. ही दिसते का तुम्हाला डोजी कॅन्डल. जर मार्केट सपोर्टवर एक डोजी कॅन्डल बनवत असेल तर डोजीचा काय अर्थ होतो, मार्केट रिव्हर्स होणार आहे. इथूनच आपल्याला एक डाऊन साईडचा ट्रेंड चांगल्या प्रकारे बघायला भेटतं. आणि जर बघितलं आता हे मार्केटने ह्या सपोर्टची 24,868 ह्या लेवलची लिक्विडिटी रन केली होती. म्हणजे लिक्विडिटी रन केल्यामुळे जो रेजिस्टन्स होता 24,868 त्याचं काम इथंच संपलं. बरोबर आहे. त्याचं काम इथंच संपलं. हे इथून पुढं वर्क करणार नव्हतं. आणि जर बघितलं आणि ह्याचे पण वर्क इथंच संपलं होतं, म्हणजे 24,813 इथून मार्केट रन झालं होतं वरच्या साईडला. त्यामुळे ह्याचं पण काम ह्याच लेवलवर संपलं सपोर्टचं. मार्केट लिक्विडिटी कुठे झाली, मार्केटला शिफ्ट ह्या लेवलवर. बरोबर आहे. ह्या लेवलवर मार्केटला लिक्विडिटी शिफ्ट झाली. आता जर बघितलं तुम्ही, जर ज्या वेळेस इथनं डोजी कॅन्डल बनवली मार्केटने, इथून जर आपण पुढे घेतलं तर आपलं टार्गेट काय राहणार होतं ना, मार्केटला इथं मध्ये काय सपोर्ट बनवला आहे मार्केटने, काहीच नव्हतं. डायरेक्ट लिक्विडिटी होती खालच्या साईडला कालचा, आणि फर्स्ट ओपनिंगचा जो लो होता त्या लोवर मार्केटला लिक्विडिटी होती. मार्केट ज्यावेळेस इथनं फास्ट गेलं ना त्यावेळेस मार्केट लिक्विडिटी घेत गेलं, आणि ज्यावेळेस मार्केट इथनं हळूहळू खाली आलं ना त्यावेळेस मार्केट इथं ऑर्डर्स बनवत गेलं. एवढं लक्षात ठेवा. हे लिक्विडिटी घेत गेलं आणि इथं ऑर्डर्स बनवत आल्या.
एवढं एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस मार्केट एकदम जोरात मूव्ह करतं त्यावेळेस मार्केट लिक्विडिटी घेत जातं, आणि ज्यावेळेस मार्केट हळूहळू मूव्ह करत असेल त्यावेळेस मार्केट ऑर्डर बनवत असते. एवढं एक लक्षात ठेवा. आता जर आपल्याला इथे डूची कॅन्डल भेटली होती, बरोबर आहे, ह्या डूची कॅन्डल नंतरनं जर बघायचं झालं तर आपल्याला टार्गेट कुठं होणार होतं, डायरेक्ट फर्स्ट कॅन्डलचा लो. कारण याच्यामध्ये आधी काहीच मार्केटने ना रिव्हर्सल दिला होता, ना पुलबॅक होता, काय नाही, ना सपोर्ट होता, एक पण सपोर्ट नव्हता. त्यामुळे मार्केट 24,916 ज्यावेळेस निघालं त्यावेळेस मार्केट डायरेक्ट फर्स्ट कॅन्डलच्या लोवर येणार होते. हे टार्गेट जर कोणी लक्ष दिलं असेल तर मार्केटने आरामशीर हे पण टार्गेट रिव्हर्सलचं आपलं हिट केलं असतं. मग अप साईडचा 1:4, 1:5 आरामशीर भेटत होता, आणि डाऊन साईडला पण पुट साईडचा 1:4, 1:5 तो पण आपल्याला एक चांगल्या प्रकारे कालच्याला 2 ट्रेड भेटत होते. ज्यांनी आपले ॲनालिसिस पाहिलं असेल, ह्या सपोर्ट रेजिस्टन्स जर ड्रॉ केले असतील तर त्यांच्यासाठी मार्केटने एक चांगल्या प्रकारे वर्क केलं आहे. जर त्याच्यानंतर मार्केट एक थोडक्यात साईडवेज झालं होतं. जर बघायचं झालं तुम्ही म्हणताल ह्या लेवलवरून जर बघायचं झालं तर तुम्ही काय म्हणताल ह्या लेवलवरून मार्केट का रिव्हर्स झालं, ह्या लेवलवरून काय मार्केट रिव्हर्स झालं, त्याचं पण सांगतो मी तुम्हाला. जर बघायचं झालं मार्केटनी इथं लिक्विडिटी शिफ्ट केली, इथं लिक्विडिटी शिफ्ट केल्यानंतर मार्केट वर गेलं, तर मार्केटला लिक्विडिटी कुठे शिफ्ट झाली, ह्या लेवलला. मार्केटला लिक्विडिटी कुठे शिफ्ट झाली, ह्या लेवलला, बरोबर आहे. मार्केटने परत ह्या लेवलची लिक्विडिटी उचलली आणि वर गेलं. परत ही मार्केटला दुसरी लिक्विडिटी कुठे शिफ्ट झाली, ह्या लेवलला. परत मार्केटने ह्या लिक्विडिटी उचलली ह्या लेवलची, आणि मार्केट वरच्या साईडला गेलं. ह्या लेवल्स असतात मार्केट लिक्विडिटी शिफ्ट करत असतं. मार्केट एकाच सपोर्ट रेजिस्टन्सवर सारखे कधीच काम करत नाही. सपोर्ट रेजिस्टन्स चेंज होत राहतात. हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. हे झालं कालचं ॲनालिसिस. नंतरनं हे अप आणि हे डाऊनच्या नंतरनं मार्केट इथं सरकत साईडवेज झालं होतं. ते होते कालचं मार्केटचं ॲनालिसिस. तर चला आज आपण 19 तारखेच्या IMP लेवल्स पाहूया. मार्केटचा हाय हे मार्केटची एक्सटर्नल लिक्विडिटी कालची 24,947ची मार्केटचा एक्सटर्नल लिक्विडिटी हाय, मार्केटची एक्सटर्नल लिक्विडिटी. त्याच्यानंतर मार्केटचा लो कुठे आहे, इथे एक एक्सटर्नल लिक्विडिटी मार्केटची, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यात शोधायचे. 45 24,879 हा एक मेन सपोर्ट आहे मार्केटला. त्याच्यानंतर अजून एक आहे 24,781. हा एक सपोर्ट आहे, वरचा रेजिस्टन्स आहे. तर चला आता आपण पाहूया 19 तारखेचं ॲनालिसिस. तर मार्केट क्लोज कुठं झालं, या मार्केट कोणत्या लेवलवर येऊन क्लोज झालं आहे, ह्या एरिया. म्हणजे आपल्याला कुठं सपोर्ट वरच्या साईडला आहे. पहिला सपोर्ट आहे 24,879 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. रेजिस्टन्स आहे 24,879 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटचा. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 24,947 ही लिक्विडिटी आहे, आणि त्याच्यावरच 24,981
हे पण लिक्विडिटी आहे. तर मार्केट ह्या लेवलवर जर येत असेल, असं समजा असं डाऊन साईडवरून येत असेल तर 24,947ची लिक्विडिटी रन करून मार्केट 24,981ला जाऊ शकतं, कारण त्या लिक्विडिटी जवळ आहे. मग तिथे लिक्विडिटी घेऊन मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. इथं सपोर्ट असतील काय तर त्याच्यावर येऊन परत रिव्हर्स असं होईल. पण मार्केट 24,981ची लिक्विडिटी घ्यायला जाऊ शकतं त्या सपोर्टची. आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटलावर 25,045 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला. पहिला कोणता होता 24,879 आणि त्याच्यानंतरनं 25,045 हे सपोर्ट रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग. त्याच्यानंतरनं इथं बघा आता सपोर्ट बघूया आपण. सपोर्ट 24,781 हा एक 24,781 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटला. आणि त्याच्यानंतरनं 24,750 हे लिक्विडिटी रन एरिया मार्केटचा. लिक्विडिटी रन एरिया 24,750 हे जे सपोर्ट आहे. हा लिक्विडिटी रन करून मार्केट जर आलं ह्या लेवलवर तर रन करून मार्केट 24,706वर येऊ शकतो. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटचा. ह्या लेवलवर येऊ शकतं मार्केट 24,706ला. हे लक्षात ठेवा. 24,781 जर मार्केटने तोडलं हे लेवल तर मार्केट 24,706ला येऊ शकतं. मार्केट 24,706 हे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 24,781चा. आणि 24,706 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटचे. आणि ह्याच्यानंतर जर तुम्हाला बघायचं झालंच तर डाऊन साईडला एक 24,639 एक आहे सपोर्ट. त्याच्यानंतरनं 24,500 डायरेक्ट 24,502चे. त्याच्यामध्ये आधी काहीच नाही 640 नंतर. हे झाले सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर चला आज आपण आपले नियम बघूयात. आपल्या कंडिशन सोडायच्या नाहीत मार्केटमध्ये. कधी पण कंडिशननुसार जर गेला तर ठीक आहे, तरच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. नाहीतर तुम्ही त्या कंडिशननुसार नाही गेला तर आपण काल बघितलं कंडिशन केला. आणि मी ज्या कंडिशन सांगतो ना त्या 3 मिनिट आणि 5 मिनिटमध्ये चांगल्या प्रकारे वर्क करतात. जर मार्केट सपोर्ट IMP सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या जवळ असेल, ओपन होत असेल 3 मिनिट करा, 3 मिनिटवर वर्क करा. आणि जर मार्केट असं म्हणजे मूव करून सपोर्ट रेजिस्टन्सवर येत असेल तर 5 मिनिटानुसार तुम्ही वर्क करू शकता. हे लक्षात ठेवा. तर चला पहिली कंडिशन आपली काय आहे. सगळ्यात पहिली कंडिशन जी पण पहिली कॅन्डल मोर दॅन 70 पॉईंटपेक्षा बनेल, मोठी असेल 70 पॉईंटपेक्षा जास्त असेल तर तिला कन्सिडर करायची नाही, सोडून द्यायची. म्हणजे विचार करायचा नाही त्या कॅन्डलचा. आणि जर त्या कॅन्डलचा विचार करून जर तुम्ही ट्रेड घेतला तर तुम्ही लॉस घेऊ शकता मोठा. त्याच्यामुळे पहिली जी पण कॅन्डल असेल 70 पॉईंटपेक्षा जास्त असेल तिचा विचार करू नका. दुसरी कंडिशन, जोपर्यंत मार्केट आपल्या सपोर्ट रेजिस्टन्सवर येत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. जर मार्केट असंच या सपोर्ट रेजिस्टन्सच्या मधोमध कोणता पण असू द्या असं जर मार्केट वर्क करत असेल तर ते साईडवेज असू शकतं. त्यामुळे जोपर्यंत आपले सपोर्ट रेजिस्टन्सवर मार्केट येत नाही तोपर्यंत मार्केटला ट्रेड घ्यायचा नाही. हे एक दुसरी कंडिशन. तर चला आता आपण पाहूया सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर जर मार्केट डायरेक्ट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर कसं वर्क करायचं. समजा हा सपोर्ट आहे किंवा रेजिस्टन्स आहे समजा, आणि मार्केट जर ह्या सपोर्टच्या वर किंवा रेजिस्टन्सच्या वर असं ओपन झालं, ओपन क्लोज, आणि जर मार्केट नेक्स्ट कॅन्डल त्याच्या खाली क्लोजिंग झाली तर इथून आपल्याला डाऊन साईडचा मूव भेटतो. जर नेक्स्ट कॅन्डल रिव्हर्सल येऊन त्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या वरच परत क्लोज झाली तर आपल्याला एक असा अपसाईडचा ट्रेड बघायला भेटू शकतो. तसंच जर हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजा हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, वरच्या साईडला क्लोजिंग झालं, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल त्याच्याच वर क्लोज झाली तर एक आपल्याला अपसाईडचा. आणि त्याच्यात व्यतिरिक्त जर नेक्स्ट कॅन्डल जर याचा विचार करू नका. आता ही पहिली होती, ही नेक्स्ट कॅन्डल जर अगेन जाऊन परत सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या डाऊन साईडला क्लोज झाली तर आपल्याला एक डाऊन साईडचा. हे झाल्या कंडिशन. पहिलं कंडिशन म्हणजे गॅप अप किंवा गॅप डाऊन सपोर्ट रेजिस्टन्सवर जर मार्केट ओपन होत असेल तर. तसंच जर मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स समजा मार्केट त्याला लिक्विडिटी स्वीप करतो आहे त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सची खालच्या साईडला एक असं कॅन्डल बनवतं आहे तर मार्केट डाऊन साईडला जाणार. किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्सची लिक्विडिटी स्वीप करतो आहे मार्केट मार्केट असं जाऊ शकतं अपसाईडची. हे झाली दुसरी कंडिशन. त्याच्यानंतर एक तिसरी कंडिशन आहे मार्केटला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये, बरोबर आहे. त्याला काय करायचं, मार्केट जर लिक्विडिटी स्वीप करत असेल आणि जरी वर जात असेल तर आपली काय सरळ ट्रॅप आहे, बरोबर आहे. एंट्री कधी ज्यावेळेस मार्केट डाऊन रिव्हर्स करेल या लेवलच्या आसपास क्लोजिंग असेल
तर मार्केटला एंट्री करायची नाही. तर मार्केट इथे एक मोठी कॅन्डल बनवली असेल तर ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला त्याच्यावर एक FVG असतो मार्केटला. मार्केट काय करतं, रिव्हर्स येतं, त्या FVGमध्ये येतं, मार्केट डाऊन साईडला येतं. हीच कंडिशन जर रेजिस्टन्स झाला, हीच कंडिशन जर सपोर्टवर बघायची झाली तर काय करणार तुम्ही, सपोर्ट लिक्विडिटी स्वीप कॅन्डल आहे पहिले 5 मिनिटाची ओपन झाल्यानंतर. जर मार्केट रिव्हर्स झालं तर मार्केट ही ट्रॅप आहे, बरोबर आहे. तर मार्केट काय करणार, डाऊन साईडला याच्या जवळ क्लोजिंग असेल तर मार्केटमध्ये एंट्री घ्या, नसेल लॉंग असेल तर इथं एक FVG असणार, मार्केट येणार बूम. सहजासहजी मार्केट जर ओपन झालं ना ह्याच्याजवळ सपोर्ट रेजिस्टन्सच्या, जर असा ट्रॅप बनवत असेल ना तर मार्केट इथं एंट्रीला टाईमच देत नाही, एकदम जोरात निघून जातं मार्केट. सपोर्ट असो किंवा रेजिस्टन्स एकदम जोरात ट्राय कर मार्केट निघून जातं. हे मी एक बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. हे झाल्या गॅप डाऊनच्या कंडिशन ओपनिंगच्या वेळेस. जर मार्केट आता आज सपोर्ट आहे समजा 24,879 आज सपोर्ट समजा किंवा रेजिस्टन्स समजा, चला रेजिस्टन्स जर मार्केट असं मूव्ह करत येत असेल, जर ह्या कॅन्डल सपोर्टची रेजिस्टन्सची लिक्विडिटी स्वीप करत असेल असं, आता हे आपण समजावण्यासाठी 24,879 घेतलेलं आहे. तुम्ही जे आपण सपोर्ट रेजिस्टन्सवर मार्केट येईल त्यासाठी वर्क करते प्रत्येक ठिकाणी मार्केट जर येत असेल, आणि जर ह्याच्या इन्व्हर्टेड हॅमर बनवत असेल मार्केट इथं, तर ह्या इन्व्हर्टेड हॅमरच्या क्लोजिंगनंतर एक एंट्री भेटू शकते, नेक्स्ट कॅन्डलवर भेटू शकते आपल्याला एक चांगल्या प्रकारचे डाऊन साईडची एक, आणि इथं सपोर्ट असतील, इथं सपोर्ट असतील, इथे होऊन असं, इथे होऊन असं मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. पण इथून एक एंट्री बघायला भेटू शकते आपल्याला. जर मार्केटला ह्या लेवलवर सपोर्टच नसतील तर जिथून मार्केट ओव्हर आले त्याचा डायरेक्ट लो, त्या कॅन्डलचा फर्स्ट कॅन्डलचा लो मार्केट घ्यायचा, आणि मार्केटला काल जे मार्केटने मूव दिला डाऊन साईडचा तसाच सेम मूव आपल्याला आज पण बघायला भेटू शकतो. अशा प्रकारे मी सांगतो आहे तुम्हाला. जर त्याच कॅन्डलने जर मार्केट असं असेल तर त्याच कॅन्डल लिक्विड स्वीप केली आणि वर गेला तर हे काय ट्रॅप आहे. आपण जर मागाशीच बघितलं रिव्हर्सल एंट्री रिटेस्ट एंट्री. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन आहे, जर मार्केट ह्या लेवलला येऊन ब्रेकआउट देत असेल, वर जाऊन परत डाऊन येत असेल तर हा ब्रेकआउट काय सांगतो आपल्याला, वर जाणार आहे मी, मार्केट सरळ सरळ वर जाणार आहे. आपण मार्केटला इथं एक FVG होता डाऊन साईडला, मार्केट काय करणार, FVG देणार, मग अप साईडचा एक स्ट्रॉंग मूव देणार. स्ट्रॉंग मूव जातो ह्यावेळेस, लक्षात ठेवा, एक स्ट्रॉंग मूव जातो अप साईडचा. हेच कंडिशन सपोर्टवर पण वर्क करते. समजा हाच सपोर्ट आहे, मार्केट असं आल्यावरनं इथून ब्रेकआउट भेटला आहे, इथे FVG मार्केटवर गेलं सस्टेन करून परत डाऊन साईडला आलं, FVGमधून एक स्ट्रॉंग एंट्री भेटते आपल्याला, स्ट्रॉंग डाऊन साईडचा एक मग बघायला भेटू शकतो. ही एक झाली कंडिशन. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन, जर मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला असं ब्रेक करत असेल, त्याच्यानंतर वर जाऊन 2 मिनटं कंडिशन बघूया मला. ब्रेक जर ब्रेक करत असेल, जर त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल इथं ओपन होऊन रिव्हर्सल येत असेल आणि त्याची पहिल्या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप करून पहिल्या कॅन्डलच्या 50%च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर येऊन क्लोजिंग देत असेल मार्केटला, तर मार्केट त्या लेवलवरून रिव्हर्स होतो. ही झाली दुसरी कंडिशन ब्रेकआउटची. त्याच्यानंतर हेच सपोर्टवर तुम्ही तशाच प्रकारे त्याचा उपयोग करू शकता. त्याच्यानंतर मार्केट असं आलं, मार्केट गेलं वर, आणि ह्यावेळेस काय होतं, मार्केट लॉंग कॅन्डल देतो, मोठी बिग बार कॅन्डल बनवतो. त्याच्यानंतर जर मार्केट असं हळूहळू येईल आणि जर ह्याच सपोर्ट किंवा रेजिस्टन्स मार्केटने परत रिजेक्शन दिलं तर मार्केट इथून ट्राय करू शकतं अप साईडला जाण्याचं. मग आपल्याला इथून एक एंट्री भेटते, आरामात त्या लेवलवरून परत एंट्री भेटू शकते. हे झालं आपल्या टर्म अँड कंडिशन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर आल्यावर मार्केट कशा प्रकारे मूव्ह करू शकतं हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे. ह्या जर टर्म अँड कंडिशन कोणी बघितल्या नसतील तर तो त्याचं स्वतःचं नुकसान करून घेईल. आणि तुम्ही तुमच्या कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याच्याशी चर्चा करून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आणि कमेंट करत जावं तुम्हाला ह्या लेवल्स उपयोगी पडल्या नाही पडल्या. त्याच्यात जर काही चेंज करायचे असतील तर तुम्ही सजेशन द्या, आपण त्यात चेंज करू अशा प्रकारे. तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, IMP लेवल्स मार्केटला पहिले आहे 24,781, त्याच्यानंतर 24,879, 24,706 आणि एक वरच्या साईडची होती ना, हे तीनच सध्या जवळ. ह्याच्या जर जवळ बनल्या ना ह्या तीनच ह्या एक IMP लेवल्स आहेत मार्केटला. ह्या लेवलवरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे ट्रेड बघायला भेटू शकतो आजच्याला. तर धन्यवाद तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल.